हे तर निघतच नाही आहे, पण मला हे हाड सोडायचं नाहीये. हे तू काय करतोयस? काय तू गटरमध्ये उडी मारणार आहेस? ज्याचं हाड अडकलं आहे त्याला असं चिडवू नये. हाड हरवलंय? कोणाचं? माझं हाड. तुझं हाड हरवल्यावर पण तुला तर काहीच नाही झालं आहे. अरे काय बोलतोयस तू? माझ्या शरीरातलं हाड नाही, ते हाड जे मी चावत होतो ते खाली गटारात अडकलंय. बघ ना, किती वेळ झाला मी हे काढण्याचा प्रयत्न करतोय. एवढा वेळ प्रयत्न करून सुद्धा तुला तर नाहीच जमलंय ना. आणि तू मला विचारतोयस की तू करून बघ. यावर स्वतःचा वेळ वाया नको घालवूस. अच्छा, मग आता काय करायचं? तू एक गोष्ट नक्की करू शकतो. मी काही पण करेन, सांग मला काय करू? त्या हाडाचा विचार करणं सोडून दे. ते हाड आहे ना, मी त्याला सोडू पण नाही शकत. गेलेल्या गोष्टीचा विचार न करण्यातच भलाई आहे मित्रा. काय झालं आहे? असं वाटतं आहे की तुमच्यामध्ये खूप जोराचं भांडण झालं आहे. माझ्यासारख्या हुशार डोक्याची मदत तुम्हाला नक्की लागणार आहे. ते झालं असं आहे की ह्या पिल्लूनी जे हाड आणलं होतं ते या गटर मध्ये पडून गेलं आहे आणि आमच्याकडनं ते बाहेरच नाही निघत आहे. असं झालं तर इतकं काही नाही झालं आहे. हे सगळं तर नॉर्मली सुरूच असतं. खूप आधी मी एका उंदराला पकडलं होतं आणि तो सुद्धा असाच गटर मध्ये पडून गेला होता. जेव्हा एखादी मेहनतीने कमवलेली गोष्ट आपल्याकडनं हरवते त्याचं दुःख सहन करणं खूप कठीण असतं. मित्रा, तुला माझं दुःख समजतंय ना? तू हाड काढायला माझी मदत करू शकतो का? मला प्रयत्न करून पाहू दे. ओहो, हे तर बाहेरच नाही येत. मला तर आधीपासूनच माहिती होतं की हे असं होणारच नाहीये, म्हणूनच मी तर प्रयत्नच नाही केला. हो बिचारा, मी पण या हाडाला बाहेर नाही काढू शकलो. तू पण आता या हाडाचा विचार करणं सोडून दे. हे हाड सोडायची माझी इच्छाच होत नाही आहे. तुझ्यासोबत बोलण्यात तर काहीच अर्थ नाहीये. तू हुशार नाहीयेस ना, तेच कारण आहे. अरे बापी, काय झालं तुला? माझं हाड गटारात अडकलंय. चिंता करू नका, आम्ही मदत करू. काय? तुम्ही मदत कराल? हे बोलायला तुम्ही किती जास्त मूर्ख आहात. आम्ही जे तुमच्यापेक्षा मोठे आहे नाही करू शकलो आणि तुमच्यासारख्या लहान मुंग्यांना करून पाहायचं आहे. तरी पण आम्ही सगळे प्रयत्न तर करून पाहतो. हो हो, करून पहा, करून पहा. मला तर फक्त इतकी चिंता आहे की बहुतेक अजून एक अपयश मला बघावं लागेल. मित्रांनो, सगळ्यांनी मिळून घट्ट पकडूया. आम्ही आमच्या पूर्ण शक्तीनिशी त्याला पकडू. जोर लगा के हाइशा, 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 जोर लगा के हाइशा. मित्रांनो, मी तुमचा खूप आभारी आहे. मला तर विश्वासच नाही बसत आहे. या मुंग्यांनी तर कमालच केली. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा आमच्या सारखा मिळून प्रयत्न केला असता तर तुम्ही सुद्धा हे हाड आरामात काढलं असतं. तुम्ही एक एक करून प्रयत्न केला म्हणून तुम्ही हारले. तू अगदी बरोबर बोललास.
एकजुटीने काम केल्यावर फळ अवश्य मिळतं. एक होती मनी माऊ, दूध पीते छोटी माऊ. एक होती छोटी माऊ, दूध पीते मनी माऊ. छतावरील भूताशी मनीने मैत्री केली. छतावरील भूताशी मनीने मैत्री केली. भूताशी मैत्री केली. एक होती मनी माऊ, दूध पीते छोटी माऊ. सगळ्यांपासून दूर भूत आणि मनी माऊ दोघे मिळून लपाछुपी खेळू ते लागले. खेळू ते लागले. सगळ्यांपासून दूर भूत आणि मनी माऊ दोघे मिळून लपाछुपी खेळू ते लागले. खेळू ते लागले. जंगलचा कोल्हा चतुर चालाक त्या भूताला पकडून त्याने बाटलीत बंद केले. एक होती मनी माऊ, दूध पीते छोटी माऊ. एक होती छोटी माऊ, दूध पीते मनी माऊ. छतावरील भूताशी मनीने मैत्री केली. छतावरील भूताशी मनीने मैत्री केली. भूताशी मैत्री केली. एक होती मनी माऊ, दूध पीते छोटी माऊ. खूप दिवसांपूर्वी एका जंगलात एक मांजर राहत होते जी खूप भयानक होती. ती उंदरांना मारून मारून खाऊन टाकत होती. अरे दादा, मला मारू नकोस. ऐक, मी तुला मारणार नाही, जिवंतच खाऊन टाकेन. काही काळानंतर मांजर म्हातारी झाली होती. त्यामुळे तिला उंदीर पकडणं कठीण झालं होतं. असंच राहिलं तर मी भुकेने मरून जाईन. पण शिकार करायला काहीतरी डोकं नक्कीच लावावं लागेल. सुचलं, असंच करतो. आता मांजरीने उंदीर पकडण्यासाठी एका दगडावर बसून संन्यासी बनून मंत्राचा जप करायला लागली. जंगलाय नमः. हा आवाज कुठून येतोय? मित्रांनो, आपल्या गुफेच्या थोड्याच अंतरावर एक मांजर साधू बनून बसलेला आहे. ओ, तो काय आपल्याला मारून टाकेल? एका टेकडीवर बसून डोळे मिटून काहीतरी फुसफुसतोय. तर मग आपल्याला त्या संन्याशी मांजरीकडे लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा सर्व उंदीर बिळाच्या बाहेर निघून संन्यासी बनून बसलेल्या मांजरीला बघायला गेले.
मी त्या मांजर साधूच्या समोर गेलो होतो, तरीही तो मला पकडायला नाही आला. थांबा, एकदा मी बघून येतो. मी त्याला बघितलं आणि हात लावला, तरी पण त्याने मला काहीच नाही केलं. मला नाही वाटत की आता ती साधू मांजर आपल्यावर हल्ला करेल. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. आता सर्व उंदीर शांतपणे ऐका. मी इथून पुढे तुम्हाला कधीच खाणार नाही. मी इथे तुमची रक्षा करायला आलो आहे. तुम्हा सर्वांवर माझा आशीर्वाद आहे. मी आधी खूप उंदरांना खाल्लं, त्याचा पश्चाताप करायला मी आता साधू झालो आहे. मी या जंगलात शांतता प्रस्थापित करणार आहे. हाच माझा उद्देश आहे. आता सर्व उंदीर एकामागे एक येऊन माझा आशीर्वाद घ्या. म्याव क्रीम जंगलाय नमः. एक दिवस सर्वांनी त्या संन्यासी साधूचा आशीर्वाद घ्यायचा विचार केला. एक दिवस सर्व उंदीर संन्यासी साधूचा आशीर्वाद घेऊन निघाले. त्यावेळेस संन्यासी मांजरीने त्यांना आवाज दिला. ऐका सर्व उंदीर ऐका. 1 मिनिट थांबा. काय झालं स्वामीजी? तुम्हा सर्वांवर एक संकट येणार आहे. अरे, कुठलं संकट आलंय का स्वामी? पूर्वेच्या डोंगराकडून सगळ्यांवर एक संकट येणार आहे असं मला दिसतंय. स्वामीजी, आम्ही काय करायला हवं? अरे, घाबरू नका. संकट टाळायसाठी फक्त काहीतरी खायला द्यायचंय. काय पूजा करायची? अरे नाही, एक पूजा करायची आहे. तुम्ही एक एक करून माझ्या आश्रमात या फक्त. त्यानंतर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? त्यानंतर तुम्ही जंगलात कुठेही राहू शकता. स्वामीजी, धन्यवाद. तुम्ही खूप दयाळू आहात. आम्ही सगळे उंदीर एक एक करून तुमच्या आश्रमात पोहोचतो. म्हणून एक एक उंदीर शत्रुसंहारासाठी संन्यासी मांजरीच्या आश्रमात जायला लागले. ये वत्सा, आत ये. खूप वेळानंतर जेव्हा उंदीर बाहेर आला नाही, तेव्हा बाकी उंदरांना शंका यायला लागली आणि ते बोलू लागले. पूजेत जाणारे उंदीर अजून वापस नाही आले. कुठे स्वामीजींनी काही केलं तर नाही? अरे, वाटतं पूजा अजून संपली नसेल. तर मग स्वामीजींच्या आश्रमात आपण स्वतःच जाऊन पाहू. मग सर्व उंदीर संन्यासी मांजरीला भेटायला तिच्या आश्रमात जायला तयार झाले. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. स्वामीजी, पूजेला आलेले मित्र अजून वापस का नाही आलेत? आश्रमात येणारे सर्व उंदीर शत्रूच्या संहारासाठी पूजेत लागलेले आहेत. ते लवकरच परत येऊन जातील. तुम्हाला सर्वांना घाबरायची गरज नाही. ऐका मित्रांनो, नक्की काहीतरी गडबड आहे. आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल. मग त्या तिन्ही उंदरांनी मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात बीळ बनवायला सुरुवात केली. मग ते तीनही उंदीर एक एक करून आश्रमात घुसले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी बघितलं. अरे नाही, हे तर आपले मित्र आहेत. आमच्या सोबत मांजर साधूनी धोका केला. मांजर साधूनी आपल्या मित्रांना मारून टाकलं. आता आपल्याला त्याला अद्दल घडवावीच लागेल.
संन्यासी मांजरीला धडा शिकवायला उंदरांनी एक निर्णय घेतला आणि तिला धडा शिकवायला एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी 2 उंदीर मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात आले. स्वामीजी, आम्ही आमच्या मुलांना पूजेकरता तुमच्याकडे सोपवायला आलोय. तुम्हाला या पोरांसाठी पूजा करावी लागेल स्वामीजी. माझ्या चांगल्या वेळेत तुम्ही यांनाही सोबत घेऊन इच्छिता. कोणाची वेळ? अरे, माझा नाही, तुम्हा सर्वांची चांगली वेळ. माझी थोडी जीभ घसरली होती. यांना तर शत्रू दोष लागलाय. मी त्यांना लवकरच बरा करून घेऊन येतो. उंदराची पूजा करण्यासाठी आत गेलेली संन्यासी मांजर थोड्याच वेळात बाहेर आली. स्वामीजी, काय झालं? शत्रू दोष संपला का? पण संन्यासी मांजरीला हे माहीत नव्हतं की उंदरांनी तिला दिलेलं चिपकणारं गोंद होतं. मांजर 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 संन्यासी मांजर, मांजर 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 संन्यासी मांजर. सांगितली. कोणे एकेकाळी एका गावात 2 मांजरी होत्या, चिक्कू आणि मिक्कू. त्या दोघींना खूपच बदमाश होत्या. जशी संधी मिळेल तशा त्या खायच्या गोष्टी पण चोरायच्या. असंच एकदा चिक्कू आणि मिक्कू एका घरात चोरी करायला घुसल्या. त्या दोघींना तिथे एक पोळी मिळाली. मिळालेली पोळी घेऊन चिक्कू आणि मिक्कू त्या घरातून पळून गेल्या. त्यांनी पोळी आपसात वाटून घ्यायचं ठरवलं आणि मिक्कूने त्याचे तुकडे केले. पण तेव्हा एक तुकडा मोठा आणि एक तुकडा छोटा झाला. मोठ्या तुकड्यासाठी दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तिथल्याच एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या एका छोट्या माकडाने ते बघितलं. त्याने खाली उतरून त्या मांजरींना म्हटलं, मित्रांनो, तुम्हा दोघांमधल्या अडचणींचा उपाय आता मी सांगतो. एक मोठा आणि एक लहान. हे मी तुम्हा दोघांना समान वाटून देऊन देईन. हा तर थोडासा मोठा आहे. हे घ्या. हा तर थोडासा मोठा आहे. आता बरोबर करून देतो. आणि आता
तरी पण चूक झालीये. असं करत माकडाने ती पूर्ण पोळी खाऊन टाकली. जवळच्या झाडावर चढून गेला. लाजे खातर त्या मांजरी मान खाली घालून चालल्या गेल्या.